नमस्कार मित्रांनो, जर तुमची रास कुंभ असेल आणि तुम्ही अनेक वर्षांपासून एकामागून एक संकटांना सामोरे जात असाल, मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नसेल, जवळची माणसे दूर गेली असतील, आर्थिक चढउतार, मानसिक ताण, नात्यांमधील गैरसमज आणि आयुष्यात सतत परीक्षा सुरू असल्यासारखे वाटत असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशीच्या 7.5च्या शेवटच्या म्हणजेच तिसऱ्या टप्प्याचे संपूर्ण भविष्य. हा टप्पा तुमच्या आयुष्यात काय बदल घडवणार, अजून कोणत्या परीक्षा बाकी आहेत, शनिदेव आता शिक्षा देतील की आशीर्वाद, पैसा, नोकरी, व्यवसाय, कुटुंब, विवाह, आरोग्य आणि आध्यात्मिक जीवनात कोणते मोठे बदल दिसतील, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या मालिकेत मिळणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 7.5चा तिसरा टप्पा म्हणजे काय? मित्रांनो, अनेकांना वाटते की 7.5 म्हणजे फक्त दुःख, नुकसान आणि संकटे, पण वास्तविकता त्यापेक्षा खूप वेगळी आहे. शनिदेव कधीही विनाकारण शिक्षा देत नाहीत. ते प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. म्हणूनच शनीला न्यायाचा देव म्हटले जाते. 7.5चे 3 टप्पे असतात. प्रत्येक टप्पा माणसाला वेगवेगळे धडे शिकवतो. पहिल्या टप्प्यात परिस्थिती बदलायला सुरुवात होते. दुसऱ्या टप्प्यात सर्वात कठीण परीक्षा येऊ शकते आणि तिसऱ्या टप्प्यात शनिदेव पाहतात की तुम्ही या सर्व अनुभवातून काय शिकलात. हा काळ म्हणजे केवळ शेवट नाही, तर नव्या आयुष्याची तयारी आहे. कुंभ राशीसाठी हा टप्पा विशेष का आहे? कुंभ राशीचा स्वामी स्वतः शनी आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींवर शनीचा प्रभाव इतर अनेक राशींपेक्षा अधिक खोल असतो. याचा अर्थ असा नाही की त्यांना फक्त त्रासच होतो. उलट योग्य कर्म करणाऱ्या व्यक्तींना शनी मोठे यश, स्थैर्य आणि सन्मान देऊ शकतात. मागील काही वर्षात तुम्हाला अनेक अनुभव आले असतील. काही नाती कायमची तुटली असतील, काही मित्र दूर गेले असतील, ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच कदाचित साथ सोडली असेल. अनेक वेळा स्वतःच्या क्षमतेवरही शंका आली असेल. परंतु या प्रत्येक अनुभवामागे एक मोठा उद्देश होता. शनिदेव तुमच्या आयुष्यातील कमकुवत पाया काढून टाकत होते, जेणेकरून भविष्यात अधिक मजबूत आयुष्य उभे राहू शकेल. आता बदलाची सुरुवात. तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केल्यानंतर अनेक कुंभ राशीच्या व्यक्तींना हळूहळू सकारात्मक बदल जाणवू लागतात. जे काम अनेक वर्ष अडकले होते ते पुढे सरकू लागते. लोकांचा तुमच्यावरील विश्वास पुन्हा वाढू लागतो. आर्थिक परिस्थितीत हळूहळू सुधारणा दिसू लागते. मनातील भीती कमी होऊ लागते. तुम्हाला स्वतःच्या निर्णयांवर विश्वास वाटू लागतो. हे सर्व एका दिवसात घडत नाही. शनिदेव प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच देतात. अजून परीक्षा संपलेल्या नाहीत. अनेक लोक एक मोठी चूक करतात. त्यांना वाटते की तिसरा टप्पा सुरू झाला म्हणजे आता काहीच अडचणी येणार नाहीत, पण तसे नाही. या काळात शनिदेव शेवटची परीक्षा घेतात. ही परीक्षा संयमाची असते, अहंकाराची असते, प्रामाणिकपणाची असते. जर या काळात चुकीचे निर्णय घेतले, इतरांना फसवले, खोटेपणा केला, अनैतिक मार्ग स्वीकारला, तर मिळणारे यश पुन्हा दूर जाऊ शकते. म्हणूनच हा काळ जितका शुभ आहे तितकाच जबाबदारीचा आहे. मानसिक बदल. 7.5च्या शेवटच्या टप्प्यात सर्वात मोठा बदल तुमच्या विचारांमध्ये होतो. पूर्वी छोट्या छोट्या गोष्टींवर राग येत असे, लोकांच्या बोलण्यामुळे मन दुखावत असे, नकारात्मक विचार सतत डोक्यात फिरत असत. पण आता हळूहळू तुम्ही शांत होऊ लागता. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. तुम्ही प्रत्येक समस्येकडे घाबरून न पाहता उपाय शोधण्याचा प्रयत्न करता. हीच शनिदेवांची खरी देणगी आहे. कोणत्या लोकांचे नशीब जास्त बदलेल? ज्यांनी या काळात मेहनत सोडली नाही, ज्यांनी आई वडिलांचा आदर केला, ज्यांनी कोणाचेही वाईट केले नाही, ज्यांनी संकटातही प्रामाणिकपणा सोडला नाही, ज्यांनी स्वतःला सतत सुधारण्याचा प्रयत्न केला. अशा व्यक्तींना तिसऱ्या टप्प्यात अपेक्षेपेक्षा मोठी प्रगती मिळू शकते. अनेकांना अचानक चांगली नोकरी मिळू शकते, काहींच्या व्यवसायाला गती मिळू शकते, तर काहींच्या आयुष्यात मान, सन्मान आणि प्रतिष्ठा वाढू शकते. एक मोठा इशारा. या काळात एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. शनिदेव कधीही घाई करणाऱ्या व्यक्तींना साथ देत नाहीत. झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न, चुकीच्या गुंतवणुका, अनावश्यक कर्ज, दुसऱ्यांच्या प्रभावाखाली घेतलेले निर्णय, हे सर्व टाळणे अत्यंत आवश्यक आहे. संयम, शिस्त आणि सातत्य हेच या काळातील सर्वात मोठे मंत्र आहेत. शनिदेवांचा गुप्त संदेश. जर तुम्ही गेल्या काही वर्षात खूप रडलात, खूप संघर्ष केला, अनेक वेळा एकटे पडलात, तर लक्षात ठेवा, शनिदेव तुमची साथ कधीच सोडत नाहीत.
ते फक्त तुम्हाला अधिक मजबूत बनवत असतात, कारण ज्याला मोठे यश मिळायचे असते त्याला मोठ्या परीक्षा द्याव्याच लागतात. कुंभ राशीच्या अनेक व्यक्तींसाठी हा काळ संघर्षातून स्थैर्याकडे जाण्याचा मार्ग ठरू शकतो. पैशाच्या बाबतीत काय घडू शकते? 7.5च्या तिसऱ्या टप्प्यात आर्थिक परिस्थिती हळूहळू स्थिर होण्याची चिन्हे दिसू शकतात. पूर्वी अचानक खर्च होत होते, बचत होत नव्हती, पैसे येत होते पण टिकत नव्हते. आता या सवयी बदलण्याची वेळ आली आहे. तुम्हाला पैशाचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजू लागेल. तुम्ही अनावश्यक खर्च कमी कराल, भविष्यासाठी बचत करण्याचा विचार कराल. हीच आर्थिक प्रगतीची खरी सुरुवात आहे. कर्जातून मुक्ती मिळेल का? ज्यांच्यावर कर्जाचा भार आहे त्यांच्यासाठी हा काळ आशेचा किरण ठरू शकतो. जर तुम्ही नियमितपणे परतफेड करत असाल, उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत असाल आणि आर्थिक शिस्त पाळत असाल तर कर्जाचा ताण हळूहळू कमी होऊ शकतो. मात्र एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घेण्याची चूक करू नका. शनिदेव शिस्तीला साथ देतात पण बेफिकिरीला नाही. गुंतवणुकीबाबत विशेष सावधानता. या काळात गुंतवणूक करण्यापूर्वी 3 वेळा विचार करा. कोणतीही योजना समजून न घेता पैसे गुंतवू नका. दुप्पट पैसे, जलद नफा, 100% हमी अशा दाव्यांपासून दूर रहा. लांब पल्ल्याच्या आणि अभ्यासपूर्वक केलेल्या गुंतवणुकीचा विचार करा. घाईत घेतलेला निर्णय पुढे नुकसान देऊ शकतो. अचानक धनलाभ होईल का? काही कुंभ राशीच्या व्यक्तींना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता असू शकते. जुने अडकलेले पैसे परत मिळणे, एखादा नवीन करार मिळणे, मालमत्तेशी संबंधित लाभ किंवा मेहनतीचे मोठे फळ मिळणे अशा संधी निर्माण होऊ शकतात. पण लक्षात ठेवा, हा लाभ नशिबापेक्षा तुमच्या मागील अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ असेल. शनिदेव कोणाची परीक्षा अजूनही घेतील? जर तुम्ही मेहनतीपासून दूर पडत असाल, चुकीच्या मार्गाने पैसा कमवत असाल, दुसऱ्यांचे नुकसान करून स्वतःचा फायदा करत असाल, अहंकाराने वागत असाल तर 7.5चा शेवटचा टप्पाही कठीण ठरू शकतो. शनिदेवांना फक्त यश महत्वाचे नसते, ते यश मिळवण्याचा मार्गही तितकाच महत्वाचा असतो. या काळात यश मिळवण्यासाठी 5 सुवर्ण नियम. 1. रोजचे काम प्रामाणिकपणे पूर्ण करा. 2. वेळेची शिस्त पाळा. 3. पैशाचा योग्य वापर करा. 4. कोणालाही फसवू नका. 5. आई वडील आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. हे 5 नियम तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात. प्रेमसंबंधांमध्ये कोणते बदल दिसतील? जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर 7.5चा तिसरा टप्पा तुमच्या नात्याची खरी परीक्षा घेऊ शकतो. मागील काही वर्षात तुमच्या नात्यात गैरसमज झाले असतील, लहान कारणांवरून मोठे वाद झाले असतील, संवाद कमी झाला असेल, विश्वास डळमळीत झाला असेल. पण आता परिस्थिती हळूहळू बदलू शकते. जर दोघांमध्ये अजूनही प्रामाणिक प्रेम असेल तर हे नाते पुन्हा मजबूत होण्याची शक्यता आहे. कारण शनिदेव तुटलेली नाती जोडत नाहीत, ते खरी आणि मजबूत नाती टिकवतात. जर एखादे नाते केवळ स्वार्थावर उभे असेल तर ते नैसर्गिकरित्या दूर जाऊ शकते आणि हेच तुमच्या भविष्यासाठी योग्य ठरू शकते. अविवाहित व्यक्तींसाठी शुभ संकेत. ज्या कुंभ राशीच्या व्यक्ती विवाहाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी हा काळ आशादायक ठरू शकतो. योग्य स्थळ मिळण्याची शक्यता वाढू शकते. कुटुंबातील अडथळे कमी होऊ शकतात. विवाहाची चर्चा पुन्हा सुरू होऊ शकते. परंतु घाईघाईने निर्णय घेऊ नका. फक्त बाह्य आकर्षण पाहू नका. व्यक्तीचा स्वभाव, संस्कार, विचार आणि कुटुंब यांनाही तितकेच महत्त्व द्या. शनिदेव दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्यांना आशीर्वाद देतात. कुंभ राशीसाठी प्रभावी आध्यात्मिक सवयी. या काळात काही चांगल्या सवयी अंगीकारल्या तर मानसिक स्थैर्य आणि सकारात्मकता वाढू शकते. उदाहरणार्थ, रोज सकाळी काही मिनिटे शांत बसून प्रार्थना करा. आपल्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. आठवड्यातून 1 दिवस गरजूंना मदत करा. राग आणि कटुता मनात साठवू नका. स्वतःच्या चुका मान्य करण्याची सवय लावा. या सवयी तुमचे व्यक्तिमत्व अधिक संतुलित बनवतील. मित्रांनो, हा व्हिडिओ लाईक करा. तुमच्या कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना शेअर करा. शनिदेवांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो. धन्यवाद. जय शनिदेव.